महाराष्ट्राच्या लढवय्या मराठमोळ्या मावळ्याला स्वाभिमान शिकवून हिंदू पदपातशाहीचा भगवा आसमंतात फडकावत मुघल साम्राज्याच्या उरात धडकी भरवणारे रयतेचे राजे, महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची आज जयंती. स्वराज्याचं तोरण बांधून शिवरायांनी हिंदवी साम्राज्य निर्माण करण्याचा विश्वास रुजवला. रयतेच्या कल्याणाला प्राधान्य देत त्यांनी महाराष्ट्रात सुराज्य निर्माण केलं. शिवरायांचे हेच विचार शिवसेना मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब जपतायत. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शावर आपण कारभार करतो. मुख्यमंत्रीपदी आल्यापासूनच शिंदे साहेबांनी शिवरायांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून जनतेच्या हितासाठी, कल्याणासाठी अनेक क्रांतिकारी निर्णय घेतले. केवळ निर्णय घेऊन न थांबता या निर्णयांची वेगवान अंमलबजावणी केली आणि जनतेच्या जीवनात आनंदाचे क्षण आणले. इतकंच नाही तर त्यांनी शिवरायांच्या पराक्रमाची साक्ष देणाऱ्या गड किल्ल्यांच्या संवर्धनावर विशेष प्राधान्य दिलं. त्यासाठी भरघोस निधी दिला. राज्यभरात शिवसृष्टी उभारण्याचा निर्णय घेतला. महत्वाचं म्हणजे शिवरायांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या आग्र्याच्या किल्ल्यात मोठ्या दिमाखात शिवजयंती साजरी करण्याची परंपरा रुजवली. शिवरायांचं जीवन आणि कर्तृत्वाची गाथा उलगडणाऱ्या जाणता राजा महानाट्याचा प्रयोग राज्यभरात सुरू करून त्यांनी नव्या पिढीला शिवरायांची शिकवण दिली. आपल्या प्रयत्नातून त्यांनी जम्मू काश्मीर मधील कुपवाडामध्ये शिवरायांचा भव्य पुतळा उभारण्याचं स्वप्न साकारलं. इतक्यावरच न थांबता शिवरायांची लंडनहून वाघनखं आणणं असो की शिवरायांच्या 12 किल्ल्यांना युनेस्कोच्या जागतिक वारसा नामांकन यादीत सामावून घेण्यासाठी केलेले प्रयत्न, अशा अनेक निर्णयातून शिवरायांबद्दलची आत्मीयता जपली. शिवरायांच्या गौरवशाली विचारांचा हाच प्रेरणादायी वारसा जपण्यासाठी शिंदे साहेब आणि साहेबांच्या नेतृत्वातील शिवसेना कायम पुढे नेत राहील. जय भवानी, जय शिवाजी.